नमस्कार मंडळी. आज आपण आलेलो आहोत उमरेड शहरातील नूतन आदर्श महाविद्यालयामध्ये. 2 डिसेंबर रोजी उमरेड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती आणि जवळपास 32,000 मतदारांनी त्यांचे मत EVM मशीनमध्ये बंद केले होते. आणि आता उद्या 21 डिसेंबर ती तारीख शेवटी जवळ येतच आहे. जवळपास 20 दिवसांचा हा जो गॅप आहे मधल्या काळात गेलेला आहे, कारण की मतदानानंतर 3 तारखेला मतमोजणी होणार होती, परंतु न्यायालयाने जो आदेश दिला त्यामुळे तो 21 डिसेंबरवर ढकलण्यात आला. आणि उद्या म्हणजे आता मधात काही तासच शिल्लक आहे आणि म्हणजे उद्याच्या तारखेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोण नगराध्यक्ष होईल, कोण नगरसेवक म्हणून निवडून येईल, याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तर आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी. आता आपल्या पलीकडे जो हॉल दिसतो आहे इथेच ती मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे आणि उद्या सकाळी 10 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होईल. एकूण 13 प्रभाग, त्या 12 प्रभागासाठी प्रत्येक 2 आणि 13व्या प्रभागासाठी 3 असे एकूण 27 नगरसेवक निवडून देणार आहे आणि त्यांची निवड होणार आहे. आणि एक नगराध्यक्ष असे एकूण 28 उमेदवार निवडून येणार आहे. तर आता कोण निवडून येईल? भाजपच्या प्राजक्ता रोहित कारू, काँग्रेसच्या सुरेखाताई गंगाधर रेवतकर आणि शिवसेना शिंदे गटाच्या सौ शालिनीताई दिलीप सोनटक्के आणि उभाटा गटाच्या सौ रजनी प्रकाश वारे अशी या 4 लोकांमध्ये लढत झालेली आहे. तर आता उद्याचा जो दिवस उजाळणार आहे आणि तो 21 डिसेंबरचा जो दिवस येईल तो दिवस निर्णायक ठरेल. कोण उमरेड नगरपालिकेची धुरा सांभाळेल, कोणाची होईल फतेह, तर कोण खाईल शिकस्त, हे सगळं उद्याच ठरणार आहे. त्या मतमोजणीबद्दल सविस्तर माहिती काय कशा प्रकारे राहिला आहे तो कार्यक्रम, तर चला आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. सर नमस्कार. उद्या मतमोजणी आहे, तर कशा प्रकारे तो कार्यक्रम असणार आहे मतमोजणीचा? 9:45ला आम्ही उमेदवारांना कळवलंय की 9:45च्या दरम्यान स्ट्रॉंग रूम आम्ही त्यांच्या समक्ष उघडणार आहोत. त्यानंतर 10 वाजता आपण मतमोजणीची वेळ कळवली आहे सर्वांना. तर 10:15च्या दरम्यान आपलं पोस्टल बॅलेटचं हे सुरू होईल काउंटिंग. आणि त्यानंतर EVM ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेले आहेत त्या EVMचं काउंटिंग त्यानंतर लगेच सुरू होईल. एकूण 7 टेबलची व्यवस्था केलेली आहे. अच्छा. एका टेबलवर पोस्टल बॅलेटचं आणि इतर 6 टेबलवर EVMचं काउंटिंग होणार आहे. किती फेऱ्यांमध्ये होईल सर? एकूण 13 फेऱ्या राहणार आहेत. म्हणजे प्रत्येक प्रभागासाठी एक फेरी? प्रत्येक प्रभागासाठी एक फेरी राहणार आहे. प्रभाग क्रमांक 1 पासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि प्रभाग क्रमांक 13ला संपेल. साधारणतः एकूण 40 ते 50च्या दरम्यान आमचा काउंटिंगचा स्टाफ या ठिकाणी इन्व्हॉल्व आहे उद्याच्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये. आणि पोलीस बंदोबस्त कसा असेल? पोलीस बंदोबस्तासाठी आम्ही कळवलंय DYSP मॅडम आणि PI साहेबांना. तर त्यांचा SP ऑफिसहून निर्देश येतील त्याप्रमाणे त्यांचं ते डिप्लॉयमेंट करतील. उद्या इथे नागरिक सुद्धा येतील मोठ्या प्रमाणात, तर त्यांना काही सूचना द्यायच्या आहे? नाही, आम्ही फक्त या ठिकाणी नूतन कॉलेजचा जो प्रिमायसेस आणि जो बाहेरची वॉल कंपाऊंड आहे तिथून आतमध्ये आम्ही फक्त उमेदवारांचे प्रतिनिधी आणि त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी त्यांनाच आम्ही त्या ठिकाणी प्रवेश देणार आहोत. आणि बाकी त्या लाऊडस्पीकरद्वारे आम्ही अनाउन्समेंट प्रत्येक फेरीनिहाय आम्ही करू. ठीक आहे सर, धन्यवाद. ओके, थँक्यू.